कोणत्या कारणानं तरी विजयाचा आनंद मानित असले तरी जनतेनं हा निकाल स्वीकारला असे काही दिसत नाही। ईव्हीएमवर शंका यावी अशा अनेक गोष्टी आता पुढे येत आहेत, त्याची खातरजमा करावी लागणार आहे। असं काय 3 महिन्यामध्ये घडलं की एवढा मोठा बदल व्हावा? आम्ही लोक तर प्रत्येक मतदाराच्या संपर्कात असणारे लोकप्रतिनिधी आहोत। असं असताना असं घडलं काय? नेमकं काय बदल असा घडला? कोणत्या कारणानं लोकांनी अशा प्रकारचा निकाल दिला? असं ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस अनेक गोष्टी ईव्हीएमच्या बाबतीत शंकास्पद आम्हाला वाटत आहेत। आणि म्हणून माननीय आमचे अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सुद्धा या बाबतीतलं शंका व्यक्त केलेली आहे। ती शंका माझ्याही मनामध्ये आहे। सर, हिंदी नाही, काहीतरी हा घडलं हे तर वेगळं आहे, म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे, ही वस्तुस्थिती आहे। मी निवडणुका लढतो आणि माझा संपर्क हा माझ्या मतदारसंघातल्या आणि तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबाशी माझा कनेक्ट आहे। त्यांना सुद्धा हे खरं वाटत नाही, त्यावेळेस आता कोणाला खरं वाटणार आहे? सर, 40,000चं मतदान वाढलं या पराभवानंतर आता पुन्हा उभारी कशी असेल? नाही, उभारी होईल, कारण जनता निश्चितपणे जनतेच्या मनामध्ये सुद्धा खूप शंका या बाबतीत आहेत। जनता आमच्या बरोबर राहील आणि जनतेला बरोबर घेऊन हा लढा आम्ही लढू आणि पुन्हा एकदा जे काही भांडाफोड करायचं त्यांचं ते झाल्याशिवाय राहणार नाही खात्री मला आहे। हा निकाल जनतेचा आहे का? जनतेचा कौल आहे का? हा खरा प्रश्न पडतोय। अजूनही महाराष्ट्रातील जनता आपलं स्पष्टपणे, म्हणजे मी तर हे म्हणेल की ते ओरडून सांगत आहे की आम्ही दिलेला कौल नाही। हा कोणाचा कौल आहे? हा ईव्हीएमचा कौल आहे का? हा एकमेकाच्या गळ्यात महायुतीनं हार घालण्यापेक्षा ईव्हीएमच्या गळ्यात हार घालून आपला आनंद मनवावा अशी चर्चा ईव्हीएम कोणा सांगतो? हे सगळी जी चर्चा आहे त्यावर जनतेची जी भूमिका आहे ती अजूनही जनतेला हे झालेला महायुतीचा विजय पचनी पडत नाही आहे। त्यामुळं त्यांची भूमिका किंवा त्यांचं मत लक्षात घेतल्यानंतर एवढा मोठा विजय कसा मिळू शकतो? 2014मध्ये मोदींची लाट होती, त्यावेळेस आम्ही 42 जागा जिंकल्या। 19मध्ये पुलवामासारखा होता आणि संपूर्ण देशभर BJP होती, आम्हाला म्हणत होते की 10 जागा पण येणार नाही, त्यावेळेस आम्ही 44 जागा जिंकल्या। आणि आत्ता जर आम्हाला 15 जागा 16 जागा जिंकत आलो आम्ही, यामध्ये अनेकांच्या संदर्भामधली जी काही संभ्रम आहे त्या संदर्भात चर्चा होईल। चर्चेमध्ये काय मत निघतंय त्यावर आम्ही पुढे बोलू। निकाल धक्कादायक आहेत, अनेक ठिकाणाहून तक्रारी येत आहेत। महाराष्ट्रातच नाही तर देशभरात त्याची चर्चा होते। म्हणजे देशभरात असं वाटत होतं की महाविकास आघाडी यावेळेला सत्तेवर येईल, पण तसं झालं नाही। आणि या निकालांमध्ये अनेकांनी या ठिकाणी EVMवर सुद्धा शंका व्यक्त केलेली आहे। काँग्रेसनं तर देश पातळीवर याची नोंद खूप गांभीर्याने घेतली आहे। काँग्रेसची बैठक सुद्धा मला असं वाटतं 2 दिवसामध्ये आहे। सर अशोक, ईव्हीएमनं केलेला पराभव आहे का? तुमचा 2 मिनिटात ईव्हीएमनं केलेला पराभव आहे का? संशय आहे, पण त्याच्या खोलात गेल्याशिवाय त्याच्यावर बोलणं मी टाळेन, कारण खूप तक्रारी आहेत। त्या तक्रारीची शहानिशा आपण केली पाहिजे आणि शेवटी EVMबद्दल आता सत्ताधारीच बोलू शकतात। झालं असेल की विदर्भात लोकसभेचा निकाल लागला आणि विदर्भातील जनतेने भरभरून काँग्रेसला मतं दिली, लाखोनी खासदार निवडून आले आणि अवघ्या 3 महिन्यात असं काय घडलं तर हा प्रकार झाला। याच्यावरच चर्चा करण्यासाठी आज आमची मीटिंग आहे। परंतु अनेक ठिकाणी अनेकांचं म्हणणं असं आहे की त्यांनी स्वबळावर जाणं पाहिजे, शिवसेनेचं नुकसान झालंय महाविकास आघाडी राहिल्यामुळे अशा प्रकारचा एक आता हे कोणाचं नुकसान झालं, कोणाचा फायदा झाला, हे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून एकत्र ठरवावं। आणि मला वाटते वाहिनीवर काही सांगण्यापेक्षा
आपण तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून याची वजाबाकी बेरीज करावी. RSSच्या भूमी आघाडीचा पराभव झाल्यानंतर आता ठाकरेंच्या तुम्हाला जास्त रोज द्यायला पाहिजे. टार्गेट देतात टार्गेट कारण करतात. निकाल लागल्यानंतर सुषमा आंध्रे यांचं म्हणणं असेल किंवा आता दानवेंचं म्हणणं असेल. मला वाटतं या बाबतीत मला काही भाष्य करायचं नाही आहे. आता मिटिंग आहे, या मिटिंगमध्ये काय चर्चा घडते आणि त्यानंतर ते सगळं आपल्याला विकास भाऊ नितीन गडकरींचा फोन आला होता का? नारा दिलेला आहे महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये. मला माहित नाही त्या संदर्भात. आमचं असं आहे की आम्हाला सर्व काही आमच्या नेते मंडळी सोबतच ठरवावं लागतं आणि ते ठरवण्यासाठी पाहिजे. विकास भाऊ आता ही कशासाठी बैठक बोलावली आहे यावर चर्चा झाल्यानंतर 1 तास आपण वाट पाहावी, सगळं काही समजेल.